आपण हे थेट प्रक्षेपण पाहतोय। आज भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रात एक सुवर्ण असा इतिहास रचला जातोय। आगमन मिशन अंतर्गत हे जे प्रक्षेपण आहे ते आता केलं जात आहे। पीछे पीछे देशातलं पहिलं खासगी रॉकेट आहे ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 हे नुकतंच प्रक्षेपित झालेलं आहे, अवकाशाकडे झेपावलेलं आहे। ही जी मोहीम आहे ती भारतासाठी अनेक आयामांमध्ये खूप खास आहे, कारण पहिलं म्हणजे हे पूर्णपणे एक स्वदेशी रॉकेट आहे आणि भारतात प्रथमच खासगी अंतराळ कंपनीने आपलं ऑर्बिटल रॉकेट आता अंतराळात झेपावलंय। रॉकेट प्रथमच अंतराळात सोनं आणि हिरे घेऊन जात आहे। मिशन अरायवल अंतर्गत विक्रम-1 हे पहिलं चाचणी उड्डाण सुरू झालेलं आहे आणि श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून हे पहिलं खासगी कक्षीय प्रक्षेपण पार पडलेलं आहे। भारतासाठी अतिशय अभिमानाची अशी ही बाब आहे। दल काफी उत्साहित है इस समय विक्रम-1 स्कायरूट एरोस्पेस जे आहे त्यानं या रॉकेटला विक्रम-1 असं नाव दिले, कारण भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून जे ओळखले जातात ते डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ कंपनीनं विक्रम असं या रॉकेटला नाव दिलंय। हे जे रॉकेट आहे ते फक्त सॅटेलाइट अंतराळात पाठवू शकत नाही, तर काही खास गोष्टी देखील अंतराळात पाठवल्या जातात आणि याच रॉकेटच्या माध्यमातून भारत प्रथमच सोन्यापासून बनवलेली एक कलाकृती अंतराळात पाठवत आहे, ज्यात भारताचे महान वैज्ञानिक आहेत सी.व्ही. रामन, डॉक्टर विक्रम साराभाई आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पुतळे तयार केले गेलेले आहेत। अतिशय अनोखं असं हे रॉकेट आहे। ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1चं प्रक्षेपण अतिशय यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। हे सगळे जे शास्त्रज्ञ आहेत, टेक्निकल टीम आहे, ते सगळे खूप आनंदी आहेत, कारण अतिशय स्मूथली या ऑर्बिटल रॉकेटचं प्रक्षेपण पार पडलंय। द्वितीय चरण अपना सफलतापूर्वक कार्य पूरा कर रहा है और प्रथम चरण का दहन अथवा प्रतिकरण समाप्त हो चुका है। पहिला टप्पा या रॉकेटनं पार केलेला आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय देशातील पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेटचं प्रक्षेपण नुकतंच पार पडलेलं आहे आणि ते आता एक एक टप्पे पुढे करत अंतराळात झेपावलेलं आहे। कार्बन कंपोजिट पासून बनलेलं असं हे रॉकेट आहे आणि मजबूत स्टील पेक्षा पण खूप हलकं असं त्याचं वैशिष्ट्य आहे, कारण अशा परिस्थितीमध्ये हे जे रॉकेट आहे ते अंतराळात जाताना खूप जास्तीत जास्त वजन वाहून नेऊ शकतं, तशी त्याची क्षमता आहे। हमारा यान अंतरिक्ष तक पहुंच चुका है and we've had call outs of separation of the payload fairing. We have successful payload fairing separation. सेपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे। विक्रम-1 अंतराळात पोहोचलेला आहे। हीच लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। विक्रम-1 हे जे रॉकेट आहे ते यशस्वीरित्या टप्पे पार करत अंतराळात पोहोचलंय। चरण का प्रज्वलन भी प्रारंभ हो चुका है। That's right, Akhil. We've had successful ignition of stage 3. Vehicle is currently at 157 kilometers above the Earth's surface. It is 355 kilometers downrange, traveling at nearly 4 kilometers per second. Now the telemetry will switch over from Shar to Port Blair and further to Bogor. अब यान अपनी अंतरिक्ष यात्रा पर निकल चुका है। तृतीय चरण का प्रज्वलन चालू है और उस +4 मिनट की प्रतिक्रिया नियमित रूप से चल रही है। And as you can see on your दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। आपण ही कमेंट्री ऐकू शकतो। ते हे जे रॉकेट इथून उडालं तिथपासून पोहोचेपर्यंतचे सगळे टप्पे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 हे अंतराळात पोहोचलेलं आहे। दुसरा टप्पा
या रॉकेटचा आता सुरू झालाय. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील अतिशय ऐतिहासिक असा हा क्षण, कारण अगदी कमी बजेटमध्ये आणि खूप कमी वेळात असं हे बनवलं गेलेलं रॉकेट आहे आणि ते आता आपल्या अंतराळात झेपावलंय. त्यामुळे अर्थातच सुंदर दृश्य है हमारी पृथ्वी का प्रचंड अभिमानाची अशी ही गोष्ट आहे. परफॉर्मेंस नॉर्मल। और तृतीय चरण का परफॉर्मेंस अब नॉर्मल है, या कि सामान्य रूप से तृतीय चरण का संचालन प्रारंभ हो चुका है और दुसरा टप्पा संपलाय, आता तिसरा टप्पा सुरू झालाय. We've had call out that the stage 3 performance is nominal. +5 minutes। So stage 3 has a propellant loading of 2.5 tons, and we've had burnout of the stage 3 motor as planned at S3 T plus burnout। 5 minutes. Yes, we've gotten confirmation that S3 has burnt out, and now we're entering a planned coast period, something that lasts for 140 seconds, in which it's called as combined Combined coast. coasting is normal। Right, so we've got call out that the combined coast is nominal. This will last for roughly 140 seconds, where stage 3 is not producing thrust, but it's connected to the vehicle. तर and भारत it's आपल्या अंतराळ gonna क्षेत्रात coast अजून as एक a single मोठा body. विक्रम रचतोय. All of this is done to manage हैदराबाद इथल्या एका the खास altitude अंतराळ of the कंपनी vehicle स्कायरूट and एरोस्पेसनं also control काही where कक्षीय the stage will प्रक्षेपण re-enter वाहक म्हणजेच the Earth's ऑर्बिट atmosphere लंच before व्हेकल splashing विक्रम in 1 हे international अंतराळात waters पाठवलेलं आहे in a safe आणि and planned आगमन manner. असं समर्पक नाव या मोहिमेला And मिळालेलं आहे. Juliet News from the launch अगदी control center, where the काही teams वेळापूर्वीच are हे रॉकेट आहे ते extremely अंतराळात elated and झेपावलं आणि excited. त्याने त्याचे 3 और टप्पे मिशन पूर्ण नियंत्रण केलेले आहेत. केंद्र और श्रीहरिकोटा लॉन्च इथल्या नियंत्रण सतीश धवन केंद्र से अंतराळ आपको केंद्रातून दृश्य दिखाई दे रहे हैं। विक्रम हे सभी अंतराळात यान पोहोचलेलं आहे. परीक्षण दल अत्यंत ही प्रसन्न पहिल्यांदाच है और एखादी भारतीय यहाँ पर जो खासगी प्रसंग है, कंपनी स्वतः वो एक विकसित उत्सव केलेल्या का प्रसंग कक्षीय बन चुका है। प्रक्षेपण एक वाहकाच्या ऐतिहासिक मदतीनं या क्षण भारत के सॅटेलाइटला त्याच्या निजी कक्षेत अंतरिक्ष उड़ान पोहोचवतेय. का हे जे रॉकेट आहे ते पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट आहे, त्याचं नाव आहे विक्रम 1 आणि ते आता अंतराळात पोहोचलेलं आहे. त्याचे टप्पे एक 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 करून पूर्ण होत आहेत आणि अतिशय स्मूथली हे असं प्रक्षेपण पार पडतंय आणि त्यामुळेच जेव्हापासून हे रॉकेट झेपावलंय तिथपासून आत्तापर्यंत अवघ्या काही सेकंदांचा काही मिनिटांचा हा सगळा प्रवास आहे अंतराळात पोहोचेपर्यंतचा आणि तो अगदी यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. Going along its intended trajectory exactly as expected. आपल्या भारतीय अंतराळ विज्ञानाचे जनक आणि Are really overlapping. अंतराळ कार्यक्रमाचे दृष्टे संस्थापक जे आहेत ज्यांना आपण डॉक्टर विक्रम साराभाई यांना आपण सगळेच ओळखतो आणि त्यांच्या नावानंच हे रॉकेट विकसित करण्यात आलंय. मेरे पास शब्द ही नहीं है। हे जे प्रक्षेपण आहे वाहक जे 24 मीटर लांब आहे, हलक्या कार्बन कंपोजिट पासून तयार करण्यात आले आणि 3 घन इंधन आणि एका द्रव इंधनाच्या मदतीनं ऑर्बिटल ऍडजस्टमेंट मॉड्यूल म्हणून ते काम करत आहे. याची क्षमता जवळपास 350 किलो, पेडोलला 450 किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या अगदी काही कक्षेत स्थापन करतं आणि डायमंड लोटस नावाचं पेलोड हे बंगळुरू इथल्या कंपनी कॉस्मॉस डायमंड्सनं प्रयोगशाळेत तयार केल्याचंही आपल्यापर्यंत पोहोचलंय. देशातलं हे पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम 1 हे अंतराळात झेपावलेलं आहे. भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी अतिशय अभिमानाची अशी ही गोष्ट आहे. On and off to maintain the attitude of the stage, making sure that it is pointing the right way. This also ensures that the antennas can maintain connection with the ground station and the satellite can be pointing in the right direction. That's right. So one unique thing that has been done during separation is we've essentially fired all 4 of our Raman Mini thrusters to sort of push stage 4 away from stage 3, and that just sort of guarantees that there is some minimum separation between the two. अब आने वाला जो चरण है वो द्रव्य प्रणोदन पर आधारित होगा, जिसको हम कक्षा स्थापन या समायोजन खंड ऑर्बिट एडजस्टमेंट मॉड्यूल के नाम से भी जानते हैं, जिसमें द्रव्य प्रणोदन की अवस्थाओं से संचालन होगा जो मोनोमिथाइल हाइड्रोजीन और डाइनाइट्रोजन टाइट्राऑक्साइड पर आधारित है। 9 minutes। उसके साथ यान के घूर्णी नियंत्रण के लिए, जिसे कंट्रोल थ्रस्टर्स कहते हैं हम लोग, उन रामन मिनी 50 न्यूटन, वो भी मोनोमिथाइल हाइड्रोजीन और डाइनाइट्रोजन टेट्रा ऑक्साइड पर ही आधारित है। उसके अंतर्गत
हमारे पास छोटे कोल्ड गैस थ्रस्टर्स जो कि नाइट्रोजन गैस पर आधारित हैं, वो भी कक्षा समायोजन खंड पे स्थित हैं। S4 ignited. And we've heard call out that S4 or stage 4 has ignited successfully. 3 टप्पे पूर्ण झालेले चतुर्थ आहेत. और स्टेज 4 अंतिम चरण का आता भी प्रज्वलन यशस्वीरित्या हो सुरू चुका है. झाल्याचं The liquid आपल्याला engine has come इस्रोकडून alive सांगितलं over जातंय. 400 kilometers above the earth, beginning a burn that will last for more than 6 minutes. During this phase, the vehicle will steadily accelerate from about 6.68 kilometers 10 per minutes. second to nearly 7.64 kilometers per second, delivering the precise velocity needed to achieve its planned 450 by 450.